हॅलो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अल्कलाईन वॉटरचे फायदे आणि त्यांनी मला कसा फायदा झाला त्याच्याबद्दल माहिती शेअर करणार आहे. याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर कसं तयार करतात तर ते खूपच सोपं आहे, पण टाईम कन्झ्युमिंग नक्कीच आहे. त्याच्यामध्ये पहिले 12 तास एका मातीच्या भांड्यामध्ये एक चांदीचं नाणं किंवा जे तुमच्याकडे चांदीची छोटी वस्तू असेल ती आणि तांब्याचं नाणं किंवा तांब्याची वस्तू असं टाकून ते पाणी 12 तास मातीच्या भांड्यात ठेवावं लागतं. आणि ते 12 तास ठेवल्यानंतर ते पाणी एका काचेच्या जारमध्ये शिफ्ट करायचं किंवा काचेची बरणी असेल मोठी तुमच्याकडे त्याच्यात शिफ्ट करायचं आणि त्याच्यामध्ये काही वस्तू घालायच्या, म्हणजे मग अल्कलाईन पाणी तयार होतं. तर त्या वस्तूंमध्ये पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आणि मिरची पण कशी की ज्याला देठ आहे आणि मधनं ती स्लिट केलेली आहे. त्यानंतर काकडी, गाजर आणि लिंबू या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालाव्या लागतात आणि परत हे पाणी 12 तास ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर आपलं अल्कलाईन वॉटर तयार होतं. तर हे पाणी प्यायल्याचे बेनिफिट्स आम्हाला आता जाणवायला लागले आहे. आम्हाला जवळजवळ 1 महिन्याच्या वर हे पाणी आमचं संपूर्ण कुटुंब पितं आहे आणि त्याचे आम्हाला आता फायदे जाणवायला लागलेले आहे. आणि हे कोणत्याही डॉक्टरने आम्हाला सांगितलं नव्हतं. ही माहिती माझ्या मिस्टरांनी इंटरनेटवर पाहिली होती आणि ती माहिती पाहून असं वाटलं याच्यातले जे सगळे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते असे आहेत की त्याच्यामुळे काही हार्म होईल असं वाटत नाही आपल्या आरोग्याला, आणि त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की हे ट्राय करून बघायचं. तर गट हेल्थसाठी हे पाणी खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर अल्कलाईन करतं आपल्या बॉडीला हे पाणी, जी की ॲसिडिक आपली प्रकृती झालेली असते तर ती कमी होते. तर त्याच्यामुळे हे खूप बेनिफिशियल आहे ज्यांना ॲसिडिटीचा खूप त्रास होतो किंवा ज्यांची गट हेल्थ चांगली नाही आहे अशांसाठी. आजकाल आपण बाहेरचं खूप खातो आणि त्या सगळ्या खाण्यामुळे नक्कीच आपल्या आरोग्यावर त्याचे खराब परिणाम आपल्याला दिसून येतात. तर अशा वेळेला हे पाणी प्यायल्याने आम्हाला फायदा झाला. हे कोणत्याही डॉक्टरने आम्हाला अशा प्रकारे प्या असं सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट रेकमेंडेड बाय एनी पर्टिक्युलर डॉक्टर. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यावरनं मी तुम्हाला हे पाणी कसं करायचं किंवा हे प्यायल्याने आम्हाला काय फायदे झाले हे सांगते आहे. तर हे पाणी आम्ही दिवसभर पितो, पण दिवसभर हे अख्खं संपूर्ण अल्कलाईन वॉटर न पिता आम्ही थोडा पोर्शन त्याचा आणि थोडं साधं पाणी मिक्स करून आम्ही ते संपूर्ण दिवसभर घेतो आहे. तर त्याच्यामध्ये कसं होतं की ते पाणी आपण मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे जगमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर त्यात लिंबू काकडी असते. या सगळ्या गोष्टींमुळे ते थोडं थंड लागतं, पण त्यामुळे सर्दी होते वगैरे असं काही नाही आहे. पण जर कोणाला असं वाटत असेल की सर्दीचा जास्त त्रास आहे, जास्त थंड पाणी ते लोक पित नसतील, तर अशा वेळेला हे पाणी थोडं आणि थोडं कोंबट पाणी असं मिक्स करून पण प्यायल्याने फायदा होऊ शकतो. कारण आम्ही ते करून बघितलेलं आहे हिवाळ्यामध्ये आणि आम्हाला त्याचा म्हणजे त्यातनी काही आम्हाला त्रासही झाला नाही. उलटं रादर 1 महिन्यानंतर मी असं म्हणत नाही की अगदी 100% आम्हाला त्याचा खूप फायदा म्हणजे सगळीच ॲसिडिटी संपूर्ण म्हणजे पूर्ण बंद झाली आहे वगैरे असं नाही आहे, पण 20-30% नक्कीच ती कमी झाली आहे. गट हेल्थ आमची सुधारते आहे सगळ्यांची. आमची पूर्ण फॅमिलीच आम्ही हे पाणी घेतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की याच्याबद्दल तुमच्याबरोबर ही माहिती जर शेअर केली आणि जर हे कोणाला सूट करत असेल तर त्यांनी ते करून बघायला हरकत नाही आहे. तसं तर याच्यात सूट न करण्यासारखं काही नाही आहे, कारण सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहे ते आपल्या भाज्याच आहे. त्याच्यामुळे तसं बघितलं तर पण स्टील तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून पण हे करू शकता आणि मग ठरवू शकता की हे पाणी प्यायचं की नाही प्यायचं. पण आमचा जो अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. परत नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. बाय. अल्कलाईन वॉटर तयार करण्याची पद्धत, ज्याच्यामध्ये एका मातीच्या जगमध्ये कोणतीही चांदीची वस्तू आणि तांब्याची वस्तू घेऊन ते पाणी 12 तास तसंच ठेवायचं. त्यानंतर 12 तास झाल्यानंतर हेच पाणी एका काचेच्या बरणीमध्ये किंवा जगमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्लिट केलेली मिरची ज्याला देठ आहे, शिवाय लिंबू, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, काकडी, गाजर आणि पुदिना या सगळ्या वस्तू टाकायच्या आणि त्या पण 12 तास तशाच ठेवायच्या. तसं झालं ते 12 तास झाल्यानंतर तुमचं अल्कलाईन वॉटर तयार होतं, जे गटसाठी खूप उत्तम आहे.